आणि यानंतरची बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणातली। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा वाघमारेला ट्रान्झिट रिमांड देण्यात आलेला आहे। मनीषाला आज दिल्ली सीबीआय न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी वाघमारेला पुण्यातून अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आज तिला दिल्ली सीबीआय मध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे नीट परीक्षेसंदर्भामधली ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी आता मनीषा वाघमारेला दिल्लीतल्या सीबीआय न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। तिथे तिची चौकशी केली जाईल। या चौकशीअंती नेमकी काय माहिती समोर येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीषा वाघमारेला ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे। तिला आता दिल्लीतल्या सीबीआय न्यायालयामध्ये आज हजर केलं जाणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये दिवसागणिक आता एकापाठोपाठ एक अपडेट्स येत आहेत। या प्रकरणी अनेक धागेदोरे राज्यासह इतर कुठे लागलेले आहेत का, आणखी कोणी या सगळ्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सहभागी होतं का, याचा सुद्धा तपास सध्या केला जातोय। हे जे काही आरोपी सध्या पकडण्यात आलेले आहेत पेपर फुटी प्रकरणामध्ये, या सगळ्या आरोपींकडून सखोल अशी माहिती घेतली जाते। आणखी कोणाची नावं समोर येतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत आहे। प्रीतम, आरोपी मनीषा वाघमारेला ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे। तिला दिल्लीतल्या सीबीआय न्यायालयामध्ये आज हजर केलं जाणार आहे। काय एकंदरीत होऊ शकतं आज तिथे आणि नेमकी काय माहिती, आणखी कोणाची नावं समोर येऊ शकतात का? खरं तर सिद्धेश बरोबर आहे। आता नीट एक्झाम मुळे जे सर्व जे कोण पेपर फोडणारे होते ते सर्वांची नावे समोर आली आहेत। काहींनी सीबीआयने देखील ताब्यात घेतली आणि कसून चौकशी केली आहे। मनीषा वाघमारेला देखील सीबीआयने ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्याला ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर आज त्याला दिल्ली न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। आणि आणखीन काही ट्रान्झॅक्शन झाले आहेत का, ती कोणाच्या संपर्कातून केले, विद्यार्थ्यांनी पैसे कुठून दिले, या सर्वांची सखोल चौकशी होणार आहे। आणि कालच जे टीव्ही कुलकर्णी आहेत त्यांना देखील सीबीआयने ताब्यात घेऊन जे आहे ते अटक केलेली आहे आणि या सर्व गोष्टींचा तपास आता सुरू आहे। नक्कीच। साधारण प्रीतम, या सगळ्या प्रकरणी आपण जर बघत असू तर एकापाठोपाठ एक अपडेट्स येत आहेत। आणखी कुठला मोठा मासा गळाला लागण्याची शक्यता आहे का? निश्चितच एक दोन मोठे मासे गळायला लागण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे। कारण राजस्थान प्रकरण हे महाराष्ट्रात आलं आणि महाराष्ट्रातील लातूर, पुणे, अहमदनगर, नाशिक या प्रकरणातील जे जे कोणी होते क्लास चालवणारे सर्व, यांच्या सर्वांचे धाबे दणाणलेले आहेत। कारण त्यांनी गेस्ट टेस्टच्या नावाखाली सर्व हे पेपर दिले आणि त्यांच्याकडनं पैसे देखील घेतल्याचं, ट्रान्झॅक्शन देखील झाल्याचं आता उघड झालेलं आहे। टीव्ही कुलकर्णी यांचा अजून तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे। चौकशीअंती आणखीन एक दोन नावं समोर येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। नक्कीच। धन्यवाद प्रीतम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।